नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला सुकलेल्या वाटाण्याचं कालवण बनवून दाखवणार आहे। अशा पद्धतीचा हिरवा वाटाणा सुकलेला होता, म्हणजे वाळलेले वाटाणे असे एकदम बारीक। आणि ह्याला काय केलेलं आहे माहिती आहे का, रात्री भिजत घातलेलं आहे आणि सकाळपर्यंत बघा हे चांगले भिजलेले आहेत। तर हे काय करायचं, भिजत घालायच्या अगोदर बी 2 पाण्यानं स्वच्छ धुवायचे आणि भिजल्यानंतर पण स्वच्छ धुवून घ्यायचे। तर हे स्वच्छ धुवून ह्याचं पूर्ण पाणी बघा नितळून घेतलं। थोडंसं साधारण ओलसर आहे, कारण धुवून घेतलेलं आहे ते परत मी। तवा गरम करत ठेवला आणि हा तवा आहे लोखंडाचा, चांगला गरम झालेला आहे। मग गॅस केलेला आहे मी बारीक, त्याच्यामध्ये वाटाणे टाकून घ्यायचे। आणि वाटाण्याला काय करायचं माहिती आहे का, गॅस करायचा आता मीडियम, आणि मीडियम गॅसवर डाग पडस तर आपल्याला हे वाटाणे भाजतात। आणि भिजत किती घातलेत माहिती आहे का, 150 ग्रॅम। अशा पद्धतीने बघा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। हे तुम्हाला दिसत असेल एकदम बारीक बारीक असे डाग पडलेले ते भाजलेले। असे भाजले का नाही काढून घ्यायचे, जास्त प्रमाणात असे भाजायचं नाही। छोटे छोटे असे बारीक हलके हलके डाग पडले का नाही तर लगेच खाली उतरून घ्यायचं। आता हे मी काढून घेते। वाटाणे बघा मी काढून घेतलेले आहे आणि कॉटनचा साफ कपडा घेतलेला आहे। कोणता पण घेतला तरी चालेल, फक्त कॉटनचा असावा, कारण गरम गरम आपण वतणार आहे ना। आणि ह्यांना काय करायचं माहिती आहे का, थोडं थोडं साईडला असे घ्यायचे आणि बघा असे कुटून घ्यायचे। अशा पद्धतीत फुटले पाहिजे, ते चपटे झाले पाहिजे बघा। हे बघा असे चपटे झाले पाहिजे ते अशा पद्धतीमध्ये। तर आता हे मी सगळे करून घेते अशा पद्धतीनं। कुटून घेतले बघा अशा पद्धतीमध्ये। हे लक्षात ठेवायचं की वाटाणा अक्का राहिलाच नाही पाहिजे बघा, असा एकदम चपटा झाला पाहिजे, असा होतो चपटा। आता ह्यासाठी आपल्याला मसाला बघा काय काय घेतले। सुक्कं खोबरं घेतलेले 3 तुकडे, हे तुम्ही भाजून जरी घेतले ना गॅसवर जाळीवर ठेवून तरी चालेल, किंवा जरी असे घेतले तरी चालेल, किंवा पातळ काप करून तव्यात भाजले तरी चालेल, किंवा कच्चे जरी घेतले तरी चालेल। एवढा तुकडा घेतलेला आहे आल्याचा। 6 पाकळ्या घेतल्या लसणाच्या बघा, अशा मोठ्या मोठ्या आहेत, थोड्याशा कमी जास्त केल्या तरी चालतील। एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता ह्याचं काय आहे माहिती आहे का, तुम्ही हे मिक्सरला पण करू शकता, मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे। अशा पद्धतीमध्ये बघा मी खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेतलेलं आहे। हे असं कुठलं का नाही की चव छान येते। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता। आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, तर कुकर गरम करत ठेवला, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 पळी, तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल, आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायची छोटा 1 चमचा मोहरी चांगली भाजली की छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकायचं एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। ही हळद आपली घरची आहे बघा, हळदीच्या पण मी 3 रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, कशी हळद बनवायची ती। आणि त्यात टाकायची आपण कुटून घेतलेलं लसूण, आलं, सुकं खोबरं आणि एक हिरवी मिरची। हिरवी मिरची जर तुम्हाला आवडत नसेल का नाही तर नाही टाकली तरी चालेल। आणि आता हे काय करायचं, मीडियम गॅसवर 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं चांगलं परतून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीत परतून घ्यायचं की जेणेकरून हे कुटलेला मसाला चांगला भाजला जाईल। असं तेल सुटस्तवर मग परतून घ्यायचं। ह्याच्यामध्ये टाकायचं छोट्या आकाराचं टोमॅटो, आणि हे पण आपल्याला 1-2 मिनटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस करते आता थोडासा बारीक। ह्याच्यामध्ये टाकायचा आपला कोल्हापुरी मसाला, फक्त पावडर फॉर्ममध्ये, ह्याच्यामध्ये कांदा लसूण असं वगैरे घातलेलं नाही आहे। ह्याच्यामध्ये गरम मसाला, तुम्ही कोणता पण मसाला घातला तरी चालेल। चवीनुसार मीठ, आणि 2 चमचे फक्त शेंगदाणे बघा भाजून बारीक कुटून घेतलेले आहेत। आता हे पण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे। मस्त असं मसाले टाकल्यानंतर बारीक गॅसवर मी परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता हे वाटाणे टाकायचे, आणि हे पण आपल्याला ह्याच्यामध्ये 1-2 मिनटं परतून घ्यायचे मसाल्यामध्ये। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये। जेवढं होता होईल एवढं चांगलं 1 मिनिट ते 2 मिनिट मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। आता ह्याच्यात वतणार आहे कोमट पाणी। कोमट पाणीच वतायचं, थंड पाणी वतू नका। 1 ग्लास वतलेला आहे आणि अजून अर्धा ग्लास, असं 1.5 ग्लास वतलेला आहे, आणि अशा प्रकारचा ग्लास आहे बघा। आता हे पहिलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलं आहे बघा। आता हे एवढं पातळ झालेलं आहे। आता शिजल्यानंतर थोडंसं घट्ट होईल, तर तुम्हाला जर पाहिजे असेल का नाही तर तुम्ही पाणी वतायचं। तर मी ह्याच्यात अजून पाणी वतणार आहे। आता ह्यातली तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, हे मी कुकरमध्ये केलेलं आहे, तुम्ही टोपात जरी केलं तरी चालेल। आणि जर तुम्हाला घाई असेल का नाही तर काय करायचं माहिती आहे का, कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या ह्याच्या, आणि जर असं शिजवलं का नाही तरी पण चालेल। आणि ग्लास जे दाखवलेलं आहे की नाही ते 2 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। गॅस करणार आहे बारीक आणि शिजून देणार आहे। बारीक गॅसवर बघा मी कालवून ठेवलं होतं, मस्त असं झालेलं आहे बघा। एवढं पातळ झालेलं आहे। तुम्हाला जर अजून पातळ पाहिजे असलं तरी पण मग तुम्ही अजून पाणी वाढवू शकता, पण हे एवढं 4 लोकांना पुष्कळ होतं। ह्याच्यामध्ये वरून टाकायची कोथिंबीर,
आता हे नाही तुम्ही असं सुद्धा चपातीवर भातावर ह्याच्यावर हे खाऊ शकता. जर तुम्ही ना मिसळ टाईप पण खाऊ शकता बरं का हे, कारण की ह्याचं ही घ्यायचं, ह्याच्यावर थोडासा फरसाणा घ्यायचा आणि ब्रेड भाजून घ्यायचं. एक नंबर चव लागते, करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.